नमस्कार मित्रांनो, 2015 जानेवारीचा पहिला दिवस. खरं तर काल रात्री 12ला हा फेसबुकला लोड करायचा होता, पण म्हणलं नको, सगळ्यांच्या गर्दीत आपण नको जायला, आपलं वेगळे पण काहीतरी असायला पाहिजे. म्हणून चक्क मध्यान्ह झाले, मी दुपारचं रेकॉर्डिंग करतोय आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना एकदम जाणवते की अरे बापरे, किती वर्ष झाली आपल्याला. सगळं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळून 68 वर्ष झाली. माझा जन्म 50चा, मी जवळजवळ आता 64 पूर्ण करून 65व्या जाणार. मग काय होतं मागे वळून बघताना आनंदच दिसायला पाहिजे, आनंदच सापडायला पाहिजे. घडलेला जे काही काळ असतो, भूतकाळ असतो, त्याला आपण इतिहास म्हणतो. कधी इतिहास गाळायचा पण नसतो, वगळायचा पण नसतो, इतिहास घडवायचा असतो. कालपर्यंत जर आपण काही करू शकलो नसेल तर नवीन वर्षामध्ये आपण अशा काही गोष्टी करू नाही का शकणार की जेणेकरून आपल्या नावे आपण इतिहास घडवलाय, काहीतरी नावे क्रेडिट लागलं जाईल. असं काहीतरी करायला पाहिजे की येस, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. काही ना काही ठसा सोडून जा. ठसा म्हणजे असं नाही की तुम्हाला काहीतरी गोल्ड मेडल मिळालं पाहिजे. ठसा म्हणजे असं नाही की रोज पेपरला फोटो यायला पाहिजे. ठसा म्हणजे असं नाही की तुम्ही प्रचंड पैसे कमवले पाहिजेत किंवा पैशात लोळत असलेला पाहिजे किंवा गाड्या उडवत पाहिजे. नाही, ठसा म्हणजे असं की कोणाच्या तरी जीवनात तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक सुंदर आनंदाचा ठेवा ठेवून जा, ठसा ठेवून जा. तुमच्यामुळे दुसऱ्याला आनंद होईल, कोणाच्या दुःखाला तरी मी कारणीभूत होणार नाही. अशा पद्धतीने वागताना क्रिएटिव्हिटी निर्माण करा, काहीतरी निर्माण करा. अरे मुठभर पेरलं तर पोतभर उगवतो, करतो की नाही शेतकरी. मुठभर जोंधळे करून पोतभर तो आज जोंधळ्याची पिकं काढतो. आपण का नाही असं करूया? मग आपल्या घरच्यांकरता असेल, मित्रांच्या करता असेल, समाजाकरता असेल, देशाकरता असेल, प्रत्येकाला जी संधी मिळेल ते. उदाहरणार्थ डेक्कन क्वीनचा ड्रायव्हर जर म्हणेल की मी 1200 लोकांना एकदम घेऊन जातो, चूक आहे. त्याला ती संधी आहे डेक्कन क्वीनचं ड्रायव्हिंग करायची. विमानाच्या पायलटला सुखरूप आणतो तो जमिनीवर, त्याच्याकरताच त्याची नियुक्ती आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते करणं हे त्याचं कर्तव्य आहे. तसं तुम्हाला जे काही क्षेत्रात तुम्ही असाल, कोणी नोकरीत असाल, कोणी प्राध्यापक असाल, कोणी बिझनेसमध्ये असाल, कोणी कोट्याधीश असाल, कोणी अब्जाधीश असाल, शाळेतला शिक्षक असाल, तुम्हाला दिलेलं, परमेश्वराने नेमून दिलेलं हे जे कर्तव्य आहे ते जर आपण प्रामाणिकपणे पार पाडलं आणि ज्यांच्याकरता आपण करतोय आपल्या जबाबदारीचं भान ठेवून त्यांच्याकरता आपण एक आयुष्यात वेगळा त्यांना एक दिशा दिली, त्यांना क्रिएटिव्हिटी निर्माण करण्याची एक शक्ती दिली की वेगळ्या प्रकारची क्रिएटिव्हिटी तयार करा, तर मला वाटतं की येणारं प्रत्येक साल तुमच्याकरता इतिहास घडवत राहील. आणि ज्यावेळेला 2016मध्ये जाल तेव्हा 2015ने माझ्या आयुष्यात एक वेगळी क्रांती घडवली, एक ठसा उमटवला असं लक्षात राहील. नाहीतर काय, दिवस येत आहेत आणि जात आहेत, वह्याची पानं, पुस्तकांची पानं जशी उलटायत तशी उलटवत आहेत. अशा प्रकारचं आयुष्य हे बेचव असतं. अशा बेचव आयुष्य जगण्यात काही मजा नाही. तर क्रिएटिव्हिटी आयुष्य म्हणजेच दुसऱ्यासाठी धडपडणं, म्हणजेच निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी धडपडणं, दुसऱ्याच्या सुखाला, आनंदाला कारणीभूत होणं. जो उन्हात आहे त्याला सावली देणं, जो तहानलेला आहे त्याला पाणी देणं आणि जो भुकेला आहे त्याला भाकरी देणं. अशा प्रकारच्या विचारांनी जो 2015 काम करेल त्याच्या आयुष्याचं सार्थक होईल. आणि मगच आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकू एकमेकांना हॅपी न्यू इयर. नाही तर नुसतं हॅपी न्यू इयर हे अतिशय औपचारिक झालं आहे. हॅपी न्यू इयर म्हणताना पुढच्या वर्षी भेटू तेव्हा येस, नुसतं हॅपी न्यू इयर नाही, मी 2015ला इतिहास घडवला हे 1 जानेवारी 2016ला तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना, दोस्तांना सांगायची वेळ येईल. असं एक सुंदर काहीतरी अतिशय भरीव क्रिएटिव्ह असं तुम्ही 2015 सालमध्ये निश्चित कराल अशी अपेक्षा बाळगतो, अशी शुभेच्छा देतो आणि सगळ्या तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.